अगं बाई, छकुली का रडतीये? अरे काय हे? खेळव ना जरा तिला. काय झालं छकुलीला? बाबाला म्हणा आमच्याशी बोल, आमच्याशी खेळ. मोनिका, ए मोनिका. खरं म्हणजे बाळाचा आवाज ऐकला ना की आई लगेच उठते. पण ही तर गाढ झोपलीये. तू एक काम कर ना, तू तिला उठव ना जरा. अरे तू लहान होतास ना तेव्हा तू जागा होशील की काय या भीतीने मला झोपच यायची नाही. मोनिका मोनिका आहे ती. दुसऱ्यांची झोप उडवणं हेच आवडतं. नाही काय नाही, म्हटलं लहान मुलांचं कसं आहे ते घरातल्या सगळ्यांनाच जागा ठेवतात, सगळ्यांचीच झोप उडवतात. बघ बघ बघ, झाली बाबा शांत. आपली छकुली शहाणी आहे. आता असंच राहायचं शांत, त्रास द्यायचा नाही. अगो बाई, मी भाजी ठेवली होती गॅसवर, विसरलेस की? ताईने असं करायला नको होतं. अगं जाऊ दे आता, ती तिकडे सुखरूप आहे ना, नको तो विषय आता. झालं ते झालं, आता पुढचा विचार करूया आपण. ते झालंच, पण मला नाही आवडलं ताईचं वागणं. अत्यंत बेजबाबदारपणे वागली आहे ती. मी तिच्याशी बोलायला फोन केला तर तिने आजींना फोन देऊन मला गप्प केलं. हो बरोबर आहे तुझं, पण जाऊ दे आता. मला सांग, सलीलच्या आईचं काय झालं? त्या बेंगलोरला गेल्या का परत? खरं तर काल नाही बोलता आलं ग त्याच्याशी. आज फोन आला होता त्याचा, भेटूया का म्हणून. आजी काय चाललंय? बोलायचं नाही, दृष्ट आहे. थोडा वेळ एका जागी बसलं ना तर काही बिघडणार नाही, कळलं का? पण कशासाठी? अरे कशासाठी म्हणजे या छानशा संसाराला कोणाची दृश्य लागू नये म्हणून, कळलं? उगाच प्रश्न विचार. हो, बघितलं ना कसा वास आला? म्हणजे नक्की कुणाची तरी दृष्ट लागलेली असणार. कळलं? अरे राजा, तुम्ही दोघं एकमेकांना किती दिवसात भेटला नाहीत, बसून बोलला नाहीत. तर म्हटलं चला तिघांना एकत्र बसूया आणि दृष्ट काढूया, म्हणजे तुमच्या संसाराला कोणाची नजर लागायला नको रे राजा. आणि हे बघ, तुझा विश्वास नसला ना तरी आमचा आहे. बरं चला चला, झालं सगळं. आता एक छानसा फॅमिली फोटो. बरं ऐक ना विक्रांत, बाळाला तिच्या हातात दे ना. हो, जरा हात अवघडलाय. 9 महिने मी सांभाळलंय तिला. तू 9 मिनिटं सुद्धा सांभाळू शकत नाहीस. हो बरोबर बोललीस. बरं चला चला. हा, काढ. ओके, स्माइल. हा मस्त आला. मी निघतो. हा नाही, मी नाही, आम्ही म्हणायचं. आपण म्हणजे म्हणजे मी आणि मोहननी, म्हणजे रादर आम्ही सगळ्यांनी असं ठरवलंय की तुम्हा दोघांना थोडीशी मोकळीक द्यायची. मोकळीक? अरे म्हणजे बरेच दिवस झाले तुम्ही कुठे दोघं जण एकत्र फिरायला गेला नाहीत, नीट एकमेकांशी बोलला नाहीत. आता असं करा, दोघं जण बाहेर फिरायला जा, छान गप्पा मारा. बाळाची काळजी नका करू, तिला द्या आमच्याकडे, आम्ही सांभाळू. आई, खरं तर ही खूप छान आयडिया आहे. कारण तसंही मला झोपून झोपून फार कंटाळा आला होता. विक्रांत, आपण लॉंग ड्राईव्हवर जाऊया आणि खूप सारे सेल्फीज काढूया. व्हॉट्स से? पण मला हॉस्पिटलमध्ये. ए हॉस्पिटल
गप्प बस. मी निर्मलाला फोन करून सांगते आज विक्रांत हॉस्पिटलमध्ये येणार नाही. आण तिला माझ्याकडे. आई बाबांना जाऊ दे फिरायला, आपण आजी बरोबर खेळत बसू. हा प्रेमाने मला हरवलंय. हरवलं म्हणजे? अरे लोक प्रेमात जिंकतात. काय ना, माझे काही मित्र आहेत, ते मित्र पण असे खूप प्रेमात आहेत. ते ना जेव्हा असं स्वतः बडबडायचे, एकटेच हसायचे, तर मी त्यांना म्हणायचो की हा काय वेडेपणा आहे, म्हणजे तुम्ही फिल्मी का वागताय. आता जेव्हा सगळं माझ्या बाबतीत घडतं ना, तर मला असं खूप गमतीदार वाटतंय. म्हणजे माझ्या एका मित्राने मला सांगितलं होतं की आपल्याला आवडणारी व्यक्ती जर आपल्या समोर आली तर असं ना, असं धडधडायला होतं. म्हणजे थोडंसं अनइझी वाटतं. मी त्याला निव्वळ वेड्यात काढलं होतं. पण आता हे माझ्या बाबतीत घडते ना, तर मला स्वतःवरच खूप हसायला येते. तर मी काय बोलू ह्याच्यावर? तू काहीही बोलू नकोस. जी व्यक्ती रिस्पॉन्सिबल असते तिने काहीच बोलायचं नसतं. हे जे माझ्या बाबतीत सगळं घडतंय ना, याच्यासाठी जबाबदार फक्त तू आहेस. हो का? हो का नाही, होच. तुला माहितीये तुझ्यामुळे माझ्या कित्येक रात्री खराब गेल्या. मी रात्री सतत तो विचार करत असायचो की मानसी आपल्याला हो म्हणेल की नाही म्हणेल, हो म्हणेल की नाही म्हणेल. मग माझं एक मन मला म्हणायचं, अरे ती तुला का म्हणजे नाही का म्हणेल ना, म्हणजे दिसायला बरा आहे किंवा कमवतोय तर ती नाही का म्हणेल. पण मग माझं तेच मन मला म्हणायचं, ती तर डॉक्टर आहे ना, म्हणजे तिच्यासाठी तर हजारो मुलांची रांग लागू शकते, मग ती का हो म्हणेल. मग एक मन म्हणायचं की नाही ती हो म्हणणार. मग दुसरं मन म्हणायचं की अरे नाही, पण जरी ती नाही म्हणाली ना तरी चिंता करू नको, तू धीराने तो निर्णय पचव. खरं सांगू, तू हसू नको प्लीज. पण ना खूपदा ना खूप असे विनोदी विचार यायचे माझ्या डोक्यात. काय? नाही नाही काय. अरे सांग ना. मी सांगेन, पण तू प्लीज कोणाला सांगायचं नाही. प्रॉमिस. काय व्हायचं ना, म्हणजे आपण असं म्हणतो ना की डॉक्टरकडे समजा आपण गेलो तर त्यांना लक्षणं सांगितल्यावर रोगाचं निदान होतं, बरोबर ना. तर मला असं वाटायचं की मी तुझ्याकडे यावं, तुला म्हणावं जरा स्टेथोस्कोप घेऊन मला चेक करणं, मला नेमकं काय होतंय, मी काय वेडा झालोय का. डोंट नो, पण मी हे सगळं खूप एन्जॉय करतो. मला खूप वेगळं काहीतरी वाटतंय. पण तू प्लीज आत्ता प्रॉमिस केलेस तू कोणालाही सांगणार नाहीयेस. मी प्रॉमिस नाही म्हटलं. अगं मी फक्त टाळी दिली. मानसी, दिस इज नॉट फेअर. तू डोंट वरी, नाही सांगणार. मी तुला अजून एक गोष्ट सांगू, मला ना ही संध्याकाळ संपूच नाही असं वाटतं. मी खूप जास्ती बोलतोय का, पण ऍक्च्युली मला असं वाटतंय की मी खूप म्हणजे बोलत राहावं, असं आपण गप्पा मारत राहावं. असं सॉरी मी जरा वेग बोलतोय, पण आहे ना वेळ आपल्याकडे. अजून किती वेळ बसायचं इथे? गंमत येईपर्यंत. गंमत ही माझ्यासाठी शिक्षा आहे. मग तू मला काय सांगतोयस? ज्यांनी तुला ही शिक्षा भोगायला सांगितले त्यांना जाऊन सांग. मी निघू इथून? ओके, पण थांब, त्याच्या आधी मी फोन करून सांगते त्यांना की तू निघतोयस, मग जा. ओके? मोनिका, हे जबरदस्ती अडकवणं आहे, कळतंय? 9 महिने अडकले होते रे मी, तेव्हा मी हेच बोलायचे ना. आता फरक फक्त एवढाच आहे की तेव्हा मी बोलायचे आणि तू बोलतोयस आता. हा अन्याय आहे. दिस इज रिडिक्युलस. मला कंटाळा आलाय. ही तुझी पुढची वाक्य जी तू बोलणार होतास पण ती तू गेलीस, राईट? मोनिका, प्लीज स्टॉप दिस. आय कांट. काय करतोयस तू विक्रांत? पण इकडे भेटायला आलोय ना, आपल्याला इकडे बोलायला पाठवलंय ना.
आणि फॉर युअर काइंडेस्ट इन्फॉर्मेशन, आपला अजूनही डिवोर्स झालेला नाही. सो जरी तू मला काही हक्काने सांगत नसशील तरी मी हट्टाने आणि हक्काने तुला सांगू शकते ना. प्लीज बोल, प्लीज. ओके, मी एखादं टॉपिक शोधून काढते. बारसा, बाळाचं नाव सलील आणि मानसीचं लग्न. व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक फॉर यू, राईट? बोलूया. काय झालं? काय झालं? तू आणखी काय घेणार आहेस? वेळ खायला आणि तुझं डोकं खायला इतकी मजा येते ना, माझी भूकच मेली. काय झालं विक्रांत? मी जे काही बोलले त्याच्यामुळे वाईट वाटलं? ओके 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 फाईन. मी आता तुला अजिबात त्रास देणार नाही. ओके? असं काय करतोयस तू? अरे किती दिवसांनी आपण असे भेटतोय. रोमॅन्टिक गप्पा मारूया ना प्लीज. मला नाही मारता येत रोमॅन्टिक गप्पा, आणि तुझ्या बरोबर तर नाही. ठीक आहे, पण सेल्फी तर काढू शकतो. काय करतोयस विक्रांत? आपण घरी काय सांगितलंय? आपण बाहेर जाऊन मजा करणारे, मस्ती करणारे. सो प्रूफ म्हणून एक सेल्फी तर काढू शकतो, राईट? हे बघ, असं कुणालाही काहीही वाटणार नाही, कळलं? अरे गीता काकींचा फोन उचल. बोल काकी. सॉरी सॉरी सॉरी, डिस्टर्ब नाही ना केलं? नाही नाही नाही, मी असंच विचारायला फोन केला. काय करताय? मज्जा चालू आहे ना? विक्रांत, काय करतोयस तू? फोनवर काय बोलतोयस? तू मला इकडे आणलंयस ना, स्वतः फोनवर गप्पा मारत बसलायस. त्यांना सांग नंतर फोन करायला प्लीज. हो, सॉरी 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 मोनिका ताई, सॉरी. ठेवते हा फोन. मोनिका, यू आय लव्ह यू. आय लव्ह यू. सलील, मला खूप ऑड वाटतंय. हो, वाटू दे. 2 मिनिटं फक्त. डोळे उघडायचे नाहीत. सलील, आता उघड. अरे हे काय? तू सकाळीच तर मला बुके दिलास, आता परत? घे तर. सकाळी जो बुके दिला ती एक फॉर्मॅलिटी होती, हे खास तुझ्यासाठी. तुला आठवतं मी पहिलं गिफ्ट तुला काय दिलं होतं? गुलाबाची कळी. राईट? तेव्हा ती कळी खुलली नव्हती. आता बघ, कळी खुलली आहे. मानसी, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. विश यू द सेम. आय एम सॉरी सलील, मला लक्षात नाही राहिलं. काल कामात इतकी बिझी झाले की. इट्स ओके, ॲब्सोल्युटली फाईन. म्हणूनच मी कवितेत असं लिहिलं होतं की प्रेमाला वेळ काळ याचं बंधन असत नाही. मला असं वाटतं की बिझी माणसांचं नाही, कॅलेंडरच वेगळं पाहिजे. म्हणजे त्यांच्या सोयीनुसार त्यांना वेळ मिळेल त्याच्यानुसार सगळं काही साजरं करता येईल. आज तू मला भेटलीस, आपला व्हॅलेंटाईन्स डे आजच आहे. यू नेव्हर नो, आपला व्हॅलेंटाईन्स डे वर्षातनं कधी 10दा येईल, कधी महिन्यातनं 3 वेळा येईल, कधी आठवड्यात 2 वेळा येईल, कधी रोज येईल. बरं सलील, मला आता निघावं लागेल. हॉस्पिटलला जाणंही गरजेचं आहे. म्हणजे मला खूप वाटतंय की थांबावं, पण नो प्रॉब्लेम. मी आत्ताच काय म्हणालो, बिझी माणसं. यू कॅरी ऑन. असंही बेंगलोरला गेल्यावर तुझं रुटीन वेगळं असेल.
हो हो हो. नाही नाही, थँक्यू सो मच. नाही नाही, नक्की भेटणार. हो. ओके, बाय बाय. सर. हॅलो सर. सारिका, मानसी अजून आली नाहीये? नाही अजून, पण त्यांनी काही कळवलं नाही म्हणजे येतील त्या. बाय द वे सर, हे काही लेटर्स आलेत. थँक्यू. हॅलो. हाय. कुठेस तू? सगळं ठीक आहे ना? हो. नाही, तू पोहोचली नाहीयेस अजून म्हणून फोन केला. मी ऍक्च्युली सलील बरोबर आहे. ओ अच्छा, नाही ठीक आहे. मग तू आज आली नाहीस तरी चालेल. ओके. काल व्हॅलेंटाईन्स डे होता ना, तो आम्ही आज करतोय साजरा. इट्स ओके. अरे यार, तू का आलीस? मी सांगितलं होतं ना, नाही आलीस तरी चालेल. आणि कामं कोण करणार? अचानक प्लॅन बनवला सलीलने, नाही म्हणता नाही आलं. एनिवे, हाऊ वॉज युअर डे? खूप काम होतं का? नाही, मी थोड्या वेळापूर्वी चालूय. पण एक वेळ खूप काम असतं तर बरं झालं असतं असं वाटतंय. म्हणजे? अगं, गीता काकी, आई आणि आजी ह्यांच्या हट्टामुळे मी आज दिवसभर मोनिका सोबत होतो. हो, हे मला माहितीच नव्हतं. मानसी, ती जेव्हापासून घरी आली आहे ना, मला असं सफोकेट झाल्यासारखं होतं. इतकं विचित्र वागून ज्या तोऱ्यात ती माझ्यासमोर वावरते ना घरात, मला नको नकोसं झालंय. मला प्रचंड राग येतो तिचा. आणि जे मला आवडत नाही तेच माझ्या नशिबात काय आहे. मानसी, ती वाक्याला खिजवते मला कळत नाहीये. हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड होत चाललंय. मी काय करू? मी तुला काहीतरी महत्वाचं सांगतो आणि तू मला फुलं कसली देतेस? अरे मग काय करू? मला कळतच नव्हतं तुला शांत कसं करू. हे बघ, तुला जो त्रास होतोय त्याचा त्रास मलाही होतोय. मला कळतच नव्हतं तुला कसं समजावू, काय बोलू. म्हटलं मी नाही, निदानी फुलं तुला शांत करतील. म्हणून मी आपलं फुलं. असो, जाऊ दे. गेला आजचा दिवस. निघूया? येस. आणि हा, जाता जाता आपली कॉफी. येस, चालेल. आणि तसंही आता लग्नानंतर एकदा तू बेंगलोरला गेलीस की आपल्याला एकत्र कॉफी पिता येईल की नाही. अगं मानसी, तू सिरियस काय होतेस? मी गंमत करत होतो. पण ते खरं आहे विक्रांत. आज सलील सुद्धा बोलता बोलता म्हणाला की बँगलोरला तुझं हे रुटीन नसणार. आठवतंय, तू सुद्धा मला मागे विचारलं होतं की तू लग्नानंतर इथे काम करशील का. तेव्हा मला जाणवलं नाही, पण नाही विक्रांत, मी हे सगळं सोडून नाही जाऊ शकणार.